बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री आता ॲक्शन मोडवर आलेत। आयुक्त मनीषा खत्रींनी दुचाकीवर फिरून प्रभागांची पाहणी केली। अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी धारेवर धरले। अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा दिला। आता ड्रेनेज चोकअप झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। शहरातल्या विविध कंपन्यांनी खोदलेले रस्ते 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याचे आयुक्तांनी कडक आदेश दिले। कामं कागदावर नको तर जमिनीवर करा। सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण झाली पाहिजेत। आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा पायी पाहणी दौरा प्रभाग क्रमांक 3 मध्ये झाला। 3 ते 4 तास पायी फिरून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दौऱ्यामध्ये अस्वच्छतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातली अस्वच्छता आणि खराब रस्ते पाहून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। पावसाळी नाले आणि गटार स्वच्छतेबाबत तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा अशा सूचना त्यांनी दिल्या। विविध प्रभागांमध्ये नागरी समस्या सोडवण्यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दौरा केला। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरं तर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पायी चालत हा सगळ्या प्रभागांचा दौरा केल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, त्यामुळे आता अधिकारी ॲक्शन मोडवर आलेत का? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून नाशिककरांच्या ज्या तक्रारी आहेत ते महापालिका प्रशासनाच्या विरोधात हे वाढत होते आणि त्यातच पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या। अनेक रस्त्यांवरती हे पाणी साचलेले होते। त्याच पद्धतीने आगामी कुंभमेळ्यासंदर्भात जे रस्त्यांची कामं चालू आहेत, मोठमोठे खड्डे आहेत, त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेले होते। त्यामुळे अनेक लोकांच्या गाड्या सुद्धा या पाण्यामध्ये खड्ड्यामध्ये अडकल्याचं दृश्य आपण पहिल्या पावसामध्ये बघितलेलं आहे। आणि त्यानंतर आता महापालिका आयुक्त स्वतः हे ॲक्शन मोडवरती आलेला आहे। नाशिक शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन संपूर्ण जे कामांचा आहे ते आढावा आता आयुक्त स्वतः घेताना आपल्याला बघायला मिळतो। ते पायी या सगळ्या प्रभागामध्ये फिरले। त्याच पद्धतीने दुचाकी गाडीवरती सुद्धा ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरून जे कामं आहेत त्या कामांचा आढावा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जे छोटे छोटे कामं आहेत त्या कामांवरती स्वतः आयुक्तांनी हे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि जे अधिकारी या प्रभागामध्ये आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर पुढच्याच जे 24 तासांमध्ये हे सगळे जे कामं आहेत हे पूर्ण करा अशा पद्धतीचे आदेश जे आयुक्तांनी दिलेले आहेत। जे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत आणि त्याच पद्धतीने प्रभागामधले जे छोटे छोटे रस्ते आहेत असतात त्या रस्त्यांची सुद्धा अवस्था अत्यंत एकूण दयनीय झाल्याचं आयुक्तांच्या या पाहणी दरम्यान जे आढळून आलं। आणि त्यानंतर आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत हे सगळे जे कामं आहेत पावसाळ्याच्या आधी संपूर्णपणे कामे पूर्ण करा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते आयुक्तांनी दिल्याचं बघायला मिळालं। नक्कीच किरण, त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशाचं कितपत पालन होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद किरण माहितीसाठी।